आता एक महत्वाचा प्रश्न की सिंहस्थ किंवा कुंभमेळा हा नेमका आहे कोणासाठी? साधूंसाठी, सामान्य माणसासाठी आहे? म्हणजे काय सांगायला पण? हा सगळ्यांसाठीच आहे, पण सगळ्यांसाठी आहे म्हटलं तर आपल्याला त्याच्या मागचं जे काही कर्मकांड आहे ते थोडं समजून घ्यायला लागेल. तर सगळ्यात पहिले हा कोणासाठी आहे तर सामान्य माणसांसाठी आहे. तर सामान्य माणसांनी काय करायचंय? तर आपण म्हणतो डुबकी मारली की माझं पाप धुतलं गेलं. तर बुद्धिजीवी लोकांना हा प्रश्न पडतो की खरंच असं काय डुबकी मारल्याने पाप काही नष्ट होईल का? तर बेसिक पाप म्हणजे काय आहे? तर आपण एखादी केलेली चूक असते, कोणाला तरी दुखावलेलं असतं, तर कोणाचं मन दुखावणं म्हणजे पाप आहे. मग आता ह्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने किंवा सिंहस्थाच्या निमित्ताने 3 दिवसाचं सामान्य लोकांसाठी कर्मकांड सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यात पहिले इथे या गोदावरीच्या ठिकाणी. आता गोदावरीला कोणी गोदावरी म्हणत नाही, गंगाच म्हणतात. तर तिथे आल्यानंतर पहिलं जे त्याला निवृत्ती कार्य असं नाव दिलंय पहिल्या दिवसाचं. मग निवृत्ती म्हणजे काय? तर तुम्ही जे काही चुका केलेल्या आहेत, जे काय पाप केलेलं आहे, तर त्या पापाचं तुम्ही क्षालन करायचं की माझ्याकडनं ह्या काही चुका झालेल्या आहेत आणि आता मी काही त्याचं प्रायश्चित्य घेतो. निवृत्ती कारण विधी असतो काय? हा, विधी असतो की संकल्प करतात. म्हणजे सिंहस्थ विधी हा 3 दिवसाचा सांगितला जातो. तर पहिल्या दिवशी तीर्थाच्या ठिकाणी आल्यानंतर गुरुजी असतात आणि त्या गुरुजींना सिंहस्थ विधी सांगितला की ते करतात. तर 3 दिवस ते गुरुजी तुमच्या बरोबर असतात. मग पहिल्या दिवशी तुमच्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी प्रायश्चित्य घेतलं जातं. दुसऱ्या दिवशी तिथे पितृकार्य केलं जातं. तर म्हणजे माझे जे काही पूर्वज गेलेले आहेत, तर मी माझ्यासाठी तर पुण्य कमवतोच आहे, पण त्याबरोबरीने माझ्या पूर्वजांकडनं जर काही पाप झालेलं असेल किंवा त्यांचं स्मरण म्हणून पितृकार्य, तर दुसऱ्या दिवशी हे पितृकार्य केलं जातं. आणि तिसऱ्या दिवशी देवकार्य केलं जातं की इथून जेव्हा मी बाहेर माझ्या घरी परत जाणार आहे, तर त्यावेळी देवांचा आशीर्वाद घेऊन मी जातो आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी फक्त डुबकी मारली आणि पाप धुतलं गेलं ही जी आपल्या सध्या प्रचलित असणारी जी धारणा आहे, तिचा आपण सगळ्यांनी परत विचार करण्याची वेळ आली आहे. तर हा झाला सामान्यांसाठीचा सिंहस्थ की 3 दिवस तुम्ही येऊन तो विधी करणं. आता लोक नाशिकला येऊन स्नान केलं तर प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकला जातात आणि परत नाशिकला येतात, आणि जर त्र्यंबक पासून सुरुवात केली तर त्र्यंबक, नाशिक आणि परत त्र्यंबक. तर अशा 3 ठिकाणी सामान्य लोक ही पूजा करत असतात. नंतरचा विषय येतो जो सगळ्यांचाच म्हणजे कॅमेरा आणि ह्या सगळ्यांना टिपण्याचा जो विषय आहे तो शाही स्नान. तर शाही स्नान म्हणजे काय? तर ह्या आखाड्यांच्या स्वतःच्या जागा आहेत, तिथनं मुख्य महंत म्हणजे महंत, श्री महंत आणि असे त्यांच्या पोस्ट असतात. तर त्या प्रत्येक पोस्टनुसार त्या व्यक्तीचा शाही क्रम ते आखाड्यातनं निघून रामकुंडावर येतात किंवा त्र्यंबकच्या आखाड्यात निघून कुशावर्तावर येतात. तर तेव्हा त्यांच्याबरोबर मुख्य जे महंत आहेत ते अंबारीमध्ये बसलेले असतात. आता मोठ्या मोठ्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि बाकी जे आखाड्यातले साधू आहेत ते त्याच्या पुढे त्यांची जी काही शस्त्रास्त्र आहेत त्याचं प्रात्यक्षिक करत असतात. आणि एका दुसऱ्या वाहनावर त्यांच्या याचे देव असतात. आता वैष्णवांचं जर बघितलं तर हनुमान आणि गरुड असे 2 रथ असतात आणि तिथे त्यांचे देव घेऊन मिरवणारा एक विषय. तर हा सगळा लवाजमा घेऊन ती लोक जेव्हा साधू लोक येतात त्याच्यावर, तर ती पर्वण्या असतात. तर कधी 3 पर्वण्या असतात, कधी 4 पर्वण्या असतात. त्यावेळी ते स्नान केलं जातं आणि मग पहिल्यांदा कोणी, दुसऱ्यांदा कोणी, हा त्या वेळेचा आखाड्यांचा तो समुपचाराने म्हणजे नाशिकच्या बाबतीमध्ये आणि त्र्यंबकला तो क्रम ठरलेला असतो. तो निर्णय सगळे मिळून घेतला जातो. हो, आखाडा परिषद म्हणून आहे आणि त्या आखाडा परिषदेला ह्या सगळ्यांच्या वेळा ठरवून देतात की आता तुमचा पहिला, नंतर आमचा पहिला आणि त्याच्यानंतर तिसऱ्याचा पहिला, मग परत पहिला, दुसरा, तिसरा, अशा 3 पर्वण्यांना प्रत्येकाला पहिले स्नान करायला मिळतं नाशिकच्या बाबतीत. आणि त्र्यंबकला शैवांच्या बाबतीत त्यांचा क्रम कायम ठरलेला आहे, वर्षानुवर्ष ठरलेला आहे. म्हणजे आता काही आखाड्यांच्या स्थापनेचा आपल्याला इसवी सन पूर्व 4थ्या शतकातले काही पुरावे त्यांच्या आखाड्यांमध्ये आहेत. म्हणजे तिथपासून हा क्रम त्यांचा ठरलेला आहे की ते तिथे स्नान करतात. म्हणजे तिथे हा क्रम बदलत, तिथे नाही क्रम बदलत, नाशिकमध्ये बदलतो आणि तोही आखाडा परिषद ठरवते. म्हणजे हे सगळं आधी ठरलं जातं, असं नाही की आता मला वाटलं मी पहिले करणार, असं नाही. त्या क्रमानुसारच होणार, परिषदेच्या परमिशन नुसार ते केलं जातं. हा झाला साधूंसाठीचा सिंहस्थ. मग आता अजून कोण राहिले तर धर्मशास्त्री, पंडित.
ह्या सगळ्यांनी म्हणजे जी काही सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात जी आहे ती जसं मी मगाशी सांगितलं बृहस्पतीच्या कालगणनेवर आधारित असणारा हा कुंभ आहे. पण त्याची जी सुरुवात दुसऱ्या बाजूने जर आपण बघायला गेलं तर स्मृती ग्रंथांचं पुनरुज्जीवन म्हणजे काय तर आत्ताच्या भाषेत आपण जे काही कायदे म्हणतो भारतीय कायदे त्या कायद्यांचं परत परत ते लिहिलं जाणं, विचारपूर्वक लिहिलं जाणं. तर एखाद्या ठिकाणी म्हणजे जी 4 ठिकाणं आहेत त्यातल्या एका ठिकाणी 12 वर्षांनी होतोय, पण तो प्रत्येक ठिकाणी जेव्हा 12 वर्षांनी होतोय तेव्हा आपण त्या 12 वर्षांचा विचार केला तर साधारण 3-3 वर्षांनी एका गावामध्ये तो होतो. मग त्या गावामधल्या भारतभरामधनं सगळे शास्त्री जे काही अभ्यासक आहेत, वेदांचे अभ्यासक आहेत, पुराणांचे अभ्यासक आहेत, वेगवेगळे जे स्मृती ग्रंथ मी म्हणते त्या स्मृतींचे अभ्यासक आहेत, तर हे लोक एकत्र येतात आणि धर्मसभा करतात. तर धर्मसभा, शास्त्रसभा आणि त्यात होणारे आता वाद ह्या शब्दाचा आपल्यासाठी वेगळा अर्थ आहे, पण ह्या लोकांनी खंडन मंडन करणं ह्याला वाद म्हणतात. तर तोही कुंभमेळ्याचाच एक भाग आहे. आता आपल्याला फक्त साधूंचं स्नान हा कुंभमेळ्याचा विषय माहिती आहे, पण ह्या शास्त्री लोकांनी एकत्र येऊन पंडितांनी एकत्र येऊन चर्चा करायची आणि कायद्यांमध्ये बदल करायचे. जे काही संस्कारांचे असतील किंवा अजून कसले असतील नियमांनुसार की तुमच्या गावात म्हणजे परिसरात काय झालंय, आमच्या परिसरात काय होतंय, मग आता कायदा बदलायची वेळ आहे आणि मग ते रिराईट केलं जायचं. आणि असं कुठलाही विषय असेल म्हणजे फक्त स्मृतिग्रंथच नाही पण धर्मशास्त्रीय दृष्ट्या जे संदेह निर्माण होतात त्याचं निराकरण करण्याचं काम हे कुंभमेळ्यामध्ये होतं. तर त्यांच्यासाठी पण हा सिंहस्थ आहे. पण आता म्हणजे आता तर आधुनिक कायदा आहेच जो देशासाठीचा संविधानाने दिलेला, पण आत्ताच्या धर्म परिषदांमध्ये धार्मिक कृत्यांविषयी काही चर्चा होतात आणि त्याचे काही नियम बदलले जातात. अलीकडच्या काळात असं काही घडलंय का? नियम बदलण्यापर्यंत झालं नाहीये. आता 12व्या शतकातली जी पाराशर स्मृती आहे तीच आता आपण फॉलो करतो म्हणजे कर्मकांडांसाठी, पण त्यातही बदल होणं अपेक्षित आहे अशी इंडिव्हिज्युअल लेवलला गावांमध्ये ती चर्चा होते, पण प्रत्यक्षात त्याच्यात बदल अजून काही केले गेले नाहीये. पण ते अपेक्षित आहेत करणं, पण तो अधिकार त्यांचाच असतो, त्यामुळे त्यात आपण काही बोलणं संयुक्तिक होणार नाही. आणि जशी आपल्याकडे गमतीने म्हणूयात थोडस की सूट आहेच की त्याच्यावर तुमचे कुळाचार आहेतच. कुळाचार पूर्ण आता तो एक वचन आलाय ना की शास्त्रात रूढी बली असी, तर शास्त्रात ही पंचमी आहे. तर कोणी म्हणते शास्त्रापेक्षा रूढी बलवान आहे, म्हणजे माझ्या घरातल्या ज्या पद्धती आहेत त्या शास्त्रात काही सांगू दे, रूढी बलवान आहे ना मग रूढीनुसार करायचं. आणि दुसरे असे म्हणतात की म्हणजे प्रत्येक रूढी ही शास्त्रापासून निघालेली आहे, म्हणून शास्त्रातनं उत्पन्न झालेली रूढी बलवान आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपल्याला काय वागायचंय आणि कुठले नियम पाळायचे आहेत कुठले नाही पाळायचे. तर पळवाटा त्याला भरपूर आहेत.